नमस्कार, मी सुशेन महाराज नाईकवाडे. तुमच्याकडे वक्तृत्वाचा दागिना असेल तर दुसरा दागिना परिधान करण्याची गरज पडणारच नाही. हो, वक्तृत्व एक दागिना आहे आणि तो वक्तृत्वाचा दागिना जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दुसरे दागिने परिधान करून छाप पाडण्याची गरज पडणारच नाही. तुमची प्रचंड छाप लोकांवर पडेल फक्त आणि फक्त बोलण्यातून. बोलणं हे मोफतचं साधन तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून देईल. लोक दागिने घालतात, वेगवेगळे दागिने घालतात, स्वतःच्या शरीराला सुशोभित करतात. तुम्ही चांगले दिसावेत, चांगले असावेत असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाची ती सामान्य अपेक्षा आहे की दागिने घातल्यानंतर आपला एक वेगळा प्रभाव पडेल. पण कुठलाही दागिना नसताना तुमच्याकडे जर वक्तृत्वाचा हा एकच दागिना असेल तर तुमचं व्यक्तित्व, तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रभावी दिसावं यापेक्षा महत्वाचं आहे आपण प्रभावी असावं. प्रभावी दिसणं हे क्षणिक आहे आणि प्रभावी असणं हे चिरकाल टिकणार आहे. आणि प्रभावी असावं असं जर मनातून वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही प्रभावी बोललं पाहिजे. तुमचं आंतर व्यक्तिमत्व हे बोलण्यातून विकसित होतं. दोन व्यक्तिमत्व आहेत माणसाला, एक बाह्य व्यक्तिमत्व आणि दुसरं आंतर व्यक्तिमत्व. तुमचं आंतर व्यक्तिमत्व खुलतं, तुमचं आंतर व्यक्तिमत्व बहरलं जातं आणि तुमचं आंतर व्यक्तिमत्व प्रभावी दिसायला लागतं तुम्ही व्यक्त झालात तर. म्हणजे वक्तृत्व एक दागिनाच आहे. जर तुमच्याकडे तो दागिना असेल तर लोक तुमच्याकडे पाहत राहतील, अरे वा किती छान बोलतोय. म्हणजे या दागिन्यानं तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकता. सोनं पांघरून स्वतःला सुशोभित करण्यापेक्षा प्रत्यक्ष सोन्यासारखंच बना. दागिने घालून आपण चांगलं दिसावं यापेक्षा आपला एक दागिनाच असावा असा का विचार करत नाही तुम्ही? हो, वक्तृत्व एक अनमोल दागिना आहे. तो दागिना जर तुम्ही अवगत केला, अंगीकारला तर तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी सांगत असतो की लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. माणसानं व्हायचं झालं तर परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं. हो, अगदी परीसा समान बना. आणि परीसा समान तुम्ही त्यावेळी होणार आहे जर तुमच्याकडे वक्तृत्व असेल तर. दागिन्यापेक्षाही मोठा दागिना तुमचं वक्तृत्व आहे. त्यानं तुमची शोभा वाढणार आहे, वाढलेली शोभा टिकणार आहे. माणूस जसा दागिन्यानं शोभून दिसतो तसा त्याच्यातल्या आतल्या गुणानं सुद्धा शोभून दिसतो. माणसाच्या आतले गुण माणसाला सुशोभित करत असतात. अडाणी माणूस, शिकलेला माणूस, त्याच्या बॉडी लँग्वेजहून लगेच ओळखता येतो. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या हावभावावरून लगेच ओळखता येतो. आणि खास करून अडाणी माणूस आणि शिकलेला माणूस कसा ओळखला जातो? नुसत्या कपड्यावरून नाही ओळखता येणार, तेवढं त्याच्या बॉडी लँग्वेजवरून नाही ओळखता येणार, पण तो बोलला की ओळखता येतो हा शिकलेला आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, फक्त शिकलेला, फक्त शिक्षित आणि सुशिक्षित हे सुद्धा ओळखता येतं. फक्त शिक्षित असलेला माणूस संस्कार विरहित बोलेल आणि सुशिक्षित असलेला माणूस संस्कार असल्यासारखं बोलेल. अर्थातच बोलल्यानंतर कळतं तो कसा आहे. म्हणजे बोलणं किती महत्वाचं आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही चमकून दिसावं अगदी सोन्यासारखं, दागिन्यासारखं. त्यासाठी तुम्ही तुमचं वक्तृत्व अंगीकारलं पाहिजे. हो, तुम्ही सुंदर दिसाल जर तुमच्याकडे वक्तृत्व असेल तर. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही कसे दिसता यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही रिएलिटी मध्ये कसे असता.
आणि कसे असता हे लोकांना दाखवायचं असेल तर बोललं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, भाषण वाजवा आणि व्यासपीठ गाजवा. बोलाल तरच टिकाल अथवा बेभाव विकाल. हे बोलणाऱ्याचं जग आहे. इथं आज सगळ्या गोष्टी बोलण्यावर अवलंबून आहेत. म्हणून चमकायचंच आहे ना, तो बोलून चमका. खुलायचं आहे, सुंदर फुलासारखं फुलायचं आहे, तर तुम्हाला बोलावंच लागेल. बोलताना असं बोला, तैसे साचे आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कबीरजींच्या भाषेत सांगू, ऐसी वाणी बोली मन का आपाक होय, और नको शीतल करे आपहू शीतल होय. चांगलं बोलणं, चांगलं वक्तृत्व हा सुंदर दागिना आहे आणि तो दागिना तुम्ही अंगीकारलाच पाहिजे. त्यासाठी बोलायला लागा, प्रशिक्षण जॉईन करा अथवा घर बसल्या सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चांगली कमेंट सुद्धा टाका, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि आमचं जुलैमध्ये 27-28 तारखेचं प्रशिक्षण नक्की जॉईन करा. प्रत्येक महिन्याला माझं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं, तेही जॉईन करा. अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक सुद्धा घर बसल्या मागवा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. रामकृष्ण हरी, जय शिवराय.